जय श्रीराम भावांनो. तर परत एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे आजच्या आपल्या. तर आजचा आपला व्हिडिओ बघता होणार आहे इथला इथंच म्हणजे हॉटेल कबूतरवरच. तर आज आपली काही गाडी भरणार नाही. आज संतोषचा नंबर आहे आणि निखिल भाऊचा नंबर आहे. आपली उद्या गाडी राहुल आणि मी भरणार आहे उद्या. तर आता जस्ट उठलोय का तर रात्री उशीर झाला झोपायला त्याच्यामुळं. तर आता सकाळच्या वाजलेले 9. तर आता उठून गाडी बिडी मस्तपैकी आवरून घेऊ का तर गाडीतलेच राडा झालेला आहे. तरी राडा असं सगळं आवरून ठेवावं लागणार आहे मस्तपैकी प्लेन. तर शेबाई हॉटेल कबूतर हे सगळं राडा आवरून घेऊ मस्तपैकी फ्रेश वगैरे हो. आणि आपल्याला जायचं डीएप आणायला बकेट का तर कालच्या येताना चक्करला आपण काय बकेट घेतली नाही. जी होती ती निखिलला देऊन टाकली. आपल्या गाडीत तर डीएप कमी आहे जरा त्याच्यामुळं मग आपण काय करू मस्त वगैरे फ्रेश होऊन इथून 2-3 किलोमीटरवर शोरूम आहे. चालू गाडीने जाऊन बकेट घेऊन येऊ आहे का नाही. का तर बकेट तर लागणार आहे आपल्याला. चला मग एकदा नाही का मस्तपैकी आवरून घेऊ गाडीमधलं. मग काय तर भावना आता मस्तपैकी आतला आवरून घेतलं म्हणलं ब्रश करून घ्यावं सकाळ सकाळी नाही का तर ब्रश केला पाहिजे. मग काय तर ब्रश वगैरे करू मस्त पैकी आणि आंघोळ करून घेऊ. तुम्हाला माहिती आहे आंघोळ केली पाहिजे इकडं कारण काल नव्हती केली आज करावं लागेल. गाडी पुसून घ्यावं लागते. हे पाय गाडी डायरेक्ट ढोळ माती मस्तपैकी पुसून घेऊ आपल्या महिन्याला. आज आम्ही दोघं चिलो नाही का. आपली भरणार आहे आज पुढं नागपूर पुणे मार्केट. आठवलं का ताडपत्र्याच्या गाड्या मारायचं राहिलेलं आहे तर लगेच गाडी बिडी पुढं घेतली. हा येडा आहे तो. तर तिथं सगळं मातीमध्ये घेतली धुवायला आपलं सॉरी ताडपत्री गुंडाळायला आणि मला धुवायची फडकी. मी चाललोय आंघोळीला आहे आवर लवकर फरा. तर ही आपली न्यू बॅग काल घेतली आता म्हणजे नाही का कालच्या चक्करला घेतली आता. तर मग आता जाऊ आंघोळ करू आपले कपडे गाड्या पुसायचे कपडे धुवून काढू का तर गाडी पुसायला लागत का मला माहिती का तर गाडीवर राहते अशी घाण असल्यामुळं मग पुसायला फडके लागतेच. तर चला मग काय जाऊ मस्तपैकी आंघोळ वगैरे करू फ्रेश होऊ आणि कपडे वगैरे सगळं धुवून घेऊ. आता कपडे चेंज करायचे का तर लयच अवतार बोगस झालेला आहे 3 दिवसात. चला मग त्याला कागदाच्या गाड्या मारू लागू आणि जाऊ आंघोळ करायला. मग काय तर मस्तपैकी आंघोळ बिंघोळ केली कपडे धुवून काढले. संतीने सुद्धा आंघोळ केली नवीन कपडे फ्रेश. आता येताना कपडे घेतले ते त्याच्यामुळं तर फोपाटा पाहिला का लय जपून चालावं लागत त्याच्यात लगेच खराब होऊन जातं अंग पूर्ण. पण ते काय करू राहिलाय. तर चला मस्तपैकी गाडीत जाऊन बसतो. पाहिलं यांनी सुद्धा बॅग घेतली नवीन लाल कलर. आणि हा आपला रिलायन्स अगर आपला रिलायन्स आवडता कलर आहे. आपल्या महिन्याला सुद्धा रिलायन्स कलर आहे पुरा. कुठं काय माणूस आहे त्याने आणले असं त्या शार्ट कपडेला. तर ही कपडे इथं वाळायला टाकून देऊ आता सगळे. आहे का आणली का रे. मग काय तर चालले आता चहा नाश्ता करायला 12 वाजता. तर मग भावांनो तर वैभव रायडर आलता तेव्हा कांद्या चोर राहिला काय नो. वैभव रायडरचे 14 टायर सगळे टायर बटन फक्त एक खराब आहे. काय रायडर हा कोण धुवायचा अक्षय भैया पण आलेला आहे. कसं आहे हत्यार तू यांच्या संग कोण नाही आला मग राव ना सांगा काल आलेले येऊ राहिले
कसं आहे हत्यार कोण आम्ही जाणार आहे ना आता राजस्थान. वैभव रायडर तुटेल इथं तर आपण आतमध्ये जाऊन 14 टायर कसं आहे मग माझी चप्पल खाली गेली. तर जाऊन आपण चप्पल नंतर घेऊ. तर पहिली गाडी मस्त पैकी आतून पाहू. हे काय व्हेरी नाईस. वैभवच्या जीएफ ना काय दिलं पाहिलं का बावला त्याला. तर याला म्हणत्या 14 टायर हत्यार. इकडं पण आहे ही लेलंड आणि ती टाटा. गिअर बिअर लयच वेगळं आहे सिस्टिमेट. कशी मग भावंड 14 टायर हात खुला आहे का नाही लेलंडची. भेटू द्याला आता वायब्याला. वैभवच्या गाडीचं किलोमीटर पाहिलं किती झालेलं आहे. 1,90,000 आहे काय नाही सॉरी हा 1,90,000 पकडा. तर चला त्याची गाडी भेट घेऊ. जाऊ आता खाली आलेला काय म्हणतो कुठला मांडे त्याचा नाही का. अभी खाना खा रहे नाही मराठी आहे भाई आपलं. मला पण ब्लॉग चालू करायची याला काय एवढं लाजायचं भैया. आपलं यायला लागलेलं बोलताच येत नाही मला फक्त व्हिडिओ काही नसतं रे. तसं एक बहिणी माणसाची नाही का. मग काय मस्त पैकी जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. आता याच्या जायचं याला रायपूरला. नागपूर पास करून चाललोय मी रायपूरला. लगेच निघायचं. होय तू कुठं चालला माहिती सांगाय काय तर भावनं वाईबाने बकेट आणली होती. आता मग बकेट टाकून घेऊ. आता आपल्याकडे डीएफ कमी होतं हे बकेट घेऊन चालले 2 जण. पलीकडला रे नाजूक आहे आपला माणूस त्याच्यामुळं. तर चला हिला डीएफ टाकू. मग काय तर आता घ्यावं म्हणलं डीएफ टाकून. आता जायचं आहे भरायला. तर मग अक्षय भावनांनी मी घेतलं डीएफ टाकून. दीप्या पण आता आमच्या संघ. आणि तुम्हाला संत्या दाखवतो कुठंही. तर संत्या बघितला कसं गाणी ऐकू राहिला गाडीमध्ये. तर भाऊचं ब्रेकअप झालं म्हणून भाऊ इतकं सॅड गाणं ऐकत होता त्याच्यामुळं तिथलं काय व्हॉईस वगैरे घेतला नाही का. तर तुम्हाला माहिती आहे कॉपीराईट नाव पडतं त्याच्यामुळं. तर चला आपलं UDF वगैरे टाकून का तर आपल्याला जायचं तुम्हाला माहिती भरायला. त्याच्यामुळं काही टाईमपास नको करायला. तर मग काय कसं आहे मग दीप्याचं काम एकदम भारी आहे का नाही. शेवट तर चाललेला आहे आता वैभव रायडर. तो बी चालला खाली करायला ना आम्ही चाललो भरायला. आता एवढा किडा त्याचा जोडदार आलता त्याच्या संग चालला तो पण. तर कसं आहे मग टॉपचा हत्यार कच्च्या मालाचे रायपूर ओनली रायपूर. नमस्कार भावांनो. मग आपली पलटण आता सर्व चालली आहे गाडी भरायला दरवीला. राहुल अमोल रायडर इकडं दीपक शेठ इकडं आपले अक्षय रायडर आणि धूळ पोचतो थोड्या वेळात भरायला मस्त. आता पुढं काय तिथे गेल्यानंतर एवढे जण सोबत चालले म्हणजे इंटरेस्टिंग होणार. कसा आहे रायडर आलेक नाही माझ्या. कसं आहे मग काय तर मग भावांनो आलतो आता पंपावर म्हणलं डिझेल टाकून घ्यावा आणि जावा भरायला. का तर आपलं आज नक्की नव्हतं भरायचं तरी आपण आज ऑर्डर घेतली भरायला. आमल्या बिमल्या सगळे संघ. चला करा
हा करा चालू. गिफ्ट आहे ना? काय आहे गिफ्ट? काय आहे? फक्त थोडं दुसरं द्या काहीतरी. मला रग दिली ती मागच्या वेळेस, रग दिली ती तुमच्या पंपावर, रग. मग काय आलतो आता इथं भरायला, तर मग सगळे म्हणे गाडी धुवून काढायची. म्हणलं चला मग काय गाडी घेऊ धुवून. तर आता राहुल थोडी माग घे म्हणलं, का तर उलटी मारायची आपल्याला, म्हणजे पाईप आहे ना आपला. तर मग इथं लावून घेऊ मस्तपैकी, चुळून चाळून घ्यायची एकदम भारी. मग काय मस्तपैकी गाडी बिडी धुवून काढली आम्ही तिघांनी. बाकीचे दोन काही कामाचे नव्हते, रावल्या अक्षय भाऊ आणि मी धुवून काढली आत्ता. तर एकदम क्लीन. आता पाहिलं किती चमकत आरसा बिरसा, टपचा विषय हा. तर